महायुतीतील पालकमंत्री पदाचा तिढा येत्या 8 दिवसात सुटणार अशी सध्या शक्यता वर्तवली जाते। मंत्री परिषदेच्या बैठकीत पालकमंत्री पदाचा तिढा सुटल्याची माहिती आहे। पुढच्या 8 दिवसात प्रत्येक जिल्ह्याचा पालकमंत्री ठरणार असल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे। 26 जानेवारीला नवनिर्वाचित पालकमंत्री ध्वजारोहण करणार अशी ही माहिती सध्या समोर येते आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी पंकज दळवी सध्या आपल्यासोबत आहेत। पंकज, खरं तर पालकमंत्री पदाचा तिढा नेमका कधी सुटणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे। 8 दिवसात, येत्या 8 दिवसात हा तिढा सुटेल अशी माहिती मिळते। अधिकचे अपडेट्स येत्या 8 ते 10 दिवसात हा तिढा सुटेल। कारण पालकमंत्रीपद कोणाला द्यायचं, कुठल्या एकाच जागेवरती 2-3 मंत्र्यांचे दावे होते, अशा अनेक ठिकाणी हे आहे। त्यामुळे नक्की पालकमंत्रीपद कधी आणि कोणाला द्यायचं याच्याविषयी निश्चित माहिती मिळत नसली। मात्र या 8 दिवसांमध्ये पालकमंत्रीपद दिलं जाईल, कारण 26 जानेवारीला हे पालकमंत्री आपापल्या दिलेल्या पालक जिल्ह्यामध्ये जाऊन तिथे ध्वजारोहण करतील, झेंडावंदन करतील आणि त्याच्यानंतर जे आहे ते कामकाजाला सुरुवात करतील अशी माहिती मिळते। जर का तांत्रिकदृष्ट्या 26 जानेवारीच्या आधी जर त्यांना मंत्र्यांना पालकमंत्रीपद देण्यात आलं नाही तर प्रत्येक जिल्ह्याचा प्रभार जो आहे तो दिला जाईल। त्याच्या अनुषंगाने जे आहे ते झेंडावंदन केलं जाईल। पण जी माहिती मिळते त्याच्यानुसार तिढा जो आहे तो सुटलेला आहे असं समजतंय। हो, नक्कीच पंकज, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर येत्या 8 दिवसात पालकमंत्री पदाचा तिढा सुटेल अशी सध्या शक्यता वर्तवली जाते। मंत्री परिषदेच्या बैठकीमध्ये पालकमंत्री पदाचा तिढा सुटणार अशी ही माहिती मिळते आणि 26 जानेवारीला नवनिर्वाचित पालकमंत्री ध्वजारोहण करतील अशी ही माहिती समोर येते।